आठवणींचा डोह, भाग क्रमांक 19. शेवगाव की शेगाव. 9वीची परीक्षा संपली आणि आम्ही काही मास्तरांची पोरं पुण्याला पिझो क्लासला गेलो. व्हॅकेशनचा जमाना नुकताच सुरू झालेला होता. क्लासवाले आकर्षक जाहिराती करून पालकांना भुरळ पाडत होते. त्यामुळे आम्ही सर्वजण त्या पुण्याच्या क्लासला गेलो. 10वीत चांगले मार्क मिळण्यासाठी हा एक पर्याय नव्यानं उपलब्ध झालेला होता. म्हणून आम्ही पिझो क्लास जॉईन केला. जवळपास 2-3 महिने आम्ही क्लास सोबतच पुणे दर्शनही घेतलं आणि क्लास संपल्यानंतर आम्ही सगळं साहित्य घेऊन पुण्यातून नगरकडं प्रवास सुरू केला. शिवाजीनगर बस स्टँडवर आम्ही सर्व मित्र आलो. शेवगाव गाडी लागलेली होती. नगरपर्यंत या गाडीत जाऊ आणि पुढे नगरून गेवराई गाडीने मातोरीकडे जाता येईल असे सर्वांनी ठरवले. मला तर नगर स्टँडवरून आहुरवाडीला म्हणजे मजले चिंचोलीला जायचं होतं. त्यामुळं माझ्या दृष्टीने नगरपर्यंतचा प्रवास हा महत्त्वाचा होता. आम्ही जे काही साहित्य आणलेलं होतं त्यामध्ये महत्त्वाची वस्तू म्हणजे गादी होती. ती गादी आम्ही हमालाकडे देऊन टपावर टाकायला सांगितली. खरं तर आम्ही सहजपणे त्या गाद्या आमच्या टपावर टाकू शकत होतो, पण हमाल लोक कोणालाही एस टीवरती चढू देत नसत आणि त्यामुळं त्यांच्याकडेच ते द्यावे लागेल. मग बाकी सुटकेस, बकेट, शबनम, हँडबॅग आणि इतर सर्व वस्तू घेऊन आम्ही गाडीत बसलो. गाडीत फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं स्वतंत्रपणे जे ते आपापल्या सीटवर बसला आणि आपल्या वस्तू, आपल्या बॅगा त्यासुद्धा सीटवरच जवळ ठेवल्या. गाडीने शिवाजीनगर सोडताच गेल्या 2-3 महिन्यात घडलेला घटनाक्रम डोळ्यासमोर आठवू लागला. दर आठवड्याला एक मराठी, एक हिंदी पिक्चर आम्ही पाहत असत. दररोज सायंकाळी जवळच्या बागेत फिरायला जात असत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात होणाऱ्या काही कार्यक्रमाला उगाचच ऐकत बसत असत. आणि असं करत करत क्लास कधी संपला ते आम्हाला समजलंही नाही. मग 2-3 दिवसापूर्वी क्लास संपला आणि आमचा खेडकर नावाचा जो मित्र होता त्याच्या ओळखीच्या एका नातेवाईकाकडे आम्ही काही दिवस राहिलो. त्या बिल्डिंगचं नाव होतं देवी हाईट्स. मला असं वाटतं त्या काळातील पुण्यामधील सर्वात उंच अशी ती बिल्डिंग असावी आणि त्यामुळे तिचं नाव देवी हाईट्स असं ठेवण्यात आलेलं असावं. नावाप्रमाणेच ती 8-10 मजली इमारत होती. भल्या मोठ्या इमारतीच्या खाली कॉस्मॉस बँक होती. या बँकेत वॉचमन असलेल्या व्यक्तीने ही खेडकरची नातेवाईक होती आणि ते सर्वात वरती राहत होते. त्यावेळी पहिल्यांदाच आम्ही लिफ्ट पाहिलेली होती. वॉचमन काकांनी 2-3दा निघून लिफ्ट कशी वापरायची ते आम्हाला शिकवलं, ते सांगितलं. तिथून पुण्याचं संपूर्ण दर्शन होत असे. पुण्यनगरी निहाळायला खूप आनंद वाटत असे. कारण पुण्यात त्या काळी ज्या 4-5 मोठमोठ्या उंच इमारती होत्या त्यामध्ये ही एक होती आणि सर्व निसर्ग सौंदर्य, तेथील रस्ते हे सर्व त्या बिल्डिंगच्या वरून दिसत असत. आम्ही पुण्याला येताना आमचे सर्वांचे वडील आम्हाला सोडवायला आलेले होते. आता आम्ही बरंच शिकलेलो होतो आणि त्यामुळं जाताना आम्ही मुलं गावी परत जात होतो. पुणे स्टेशन कधी येऊन गेलं समजलं नाही. मग येरोडा आला. येरोडा स्टँडवर बऱ्यापैकी गर्दी होती. गाडी भरली. मग आम्ही जागा बदलून एकमेकांच्या जवळ बसलो.
गाडी शिरूरपर्यंत कधी आली हे गप्पांच्या नादात समजलंच नाही. कंडक्टरने शिरूर शिरूर आवाज दिला. मग प्रवासी उतरले. आम्हीही एक एक जण उतरून लघवीला जाऊन आलो. एक आला की दुसरा, एक आला की दुसरा, असं आम्ही चौघांनी केलं आणि सर्वात शेवटी मी गेलो. मी जाऊन आलो. गाडीचा बोर्ड येताना घाईघाईत पाहिला. शेगाव. गाडीत चढलो. गाडीत खूप गर्दी होती. एकदम चढत चढत मी सीट जवळ गेलो. सीट जवळ पाहतोय तर माझी बॅग नाही, माझे मित्र नाही. संतोष खेडकर, गरजे, संतोष कुवाड, कोणीच दिसेना. मग मी ओरडलो, मला उतरायचंय, मला उतरायचंय, ही गाडी आमची नाही. मग मी कंडक्टरला विचारलं की अहो ही गाडी कोणती आहे. त्यांनी सांगितलं ही शेगाव गाडी आहे. म्हटलं गाडी तर बरोबर आहे, मग कंडक्टर बदलला का. ते म्हणे नाही. मग मी म्हटलं अहो मी माझे मित्र आणि सगळे इथं बसमध्ये होते ना, तर ते म्हणे नाही, शेजारी शेवगाव गाडी लागलेली तिच्यात असते. मी पटकन उतरलो. कंडक्टरही खूप ओरडला आणि पळत पळत स्टँडच्या बाहेर उभा असलेला शेवगाव गाडीत चढलो. गाडीत कोणाची तरी वाट पाहत असल्याचं सगळं दिसत होतं. मी गुपचूप जाऊन जागेवर बसलो. सर्व एकदम वातावरण शांत होतं. कंडक्टर जोरात ओरडला, अरे आले का ते. कोणीतरी ओरडला, आले आले. मग गाडी निघाली. मी तर एकदम घामाघूम झालो होतो. मित्र मजा घेत होते, बरेच लोक हसत होते. मित्रांनी विचारलं, अरे इतका वेळ कुठे गेला होता. तर मी त्यांना घडलेली सगळी घटना सांगितली. ते जोरजोरात हसू लागले. अरे कुठे शेवगाव आणि कुठे शेगाव. त्यामुळं आजही गाडीचा बोर्ड पाहून मगच मी गाडीत चढतो, अन्यथा पुन्हा असं होण्याची शक्यता.